नमस्कार मंडळी, जय श्री कृष्ण. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज न्यू इयर म्हणून माझ्याकडनं तुम्हा सर्वांना हॅपी न्यू इयर. आणि तसंच आज माझा बर्थडे पण आहे, तर हॅपी बर्थडे टू मी. तर रात्री 12:15 आम्ही सेलिब्रेशन केलं आहे छोटंसं, पण बघू आता दिवसभरात काय काय होतं. तसं आज काही एवढं विशेष घडणार नाही, कारण तिचे पप्पा ऑफिसला गेले, त्यांना काही सुट्टी नव्हती, त्यांना काम होतं म्हणून. बघू रात्री काही झालं तर तसं ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच. आणि आज माझ्या फ्रेंडची ओपनिंग पण आहे पार्लरची, तिकडंच जायचं आहे. तर बघू आज दिवसभरात काय काय होतं. तर वन्स अगेन हॅपी न्यू इयर टू ऑल फ्रॉम माय लिटल फॅमिली अँड माय लिटल प्रिन्सेस. तर घरातली कामं पटकन आवरून मी गेले सलूनच्या ओपनिंगला. सानूच्या पप्पाला काही वेळ नव्हता, म्हणून माझा जो फ्रेंड आहे ईश्वर, मी त्याच्यासोबतच सलूनच्या ओपनिंगला गेले. तिचं जे सलून आहे ते त्रिमूर्ती चौकामध्येच आहे. जर तुम्ही तिकडे कुठे राहत असाल तर तुम्ही व्हिजिट करू शकता. आम्ही सगळे खूप दिवसानंतर भेटलो होतो, कारण आम्ही शाळेचे फ्रेंड आहोत आणि असं काही कोणाला वेळ नसतं तर कोणाचं काही भेटणं होत नाही. पण सलूनच्या ओपनिंगमुळे आम्ही सगळे गेलो आणि आमची भेट पण होऊन गेली. तसं ईश्वर आणि मी तर नेहमी भेटतच असते, पण बाकीच्यांना मी एवढं काही भेटत नाही, एवढा वेळ पण नसतो. आणि प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या कामामध्ये आजकाल बिझी आहे, तर एवढी काही भेट होत नाही. पण आज सलूनच्या ओपनिंगमुळे आमची भेट होऊन गेली. सानूनी तर मला तिथं गेल्यावर खूपच परेशान केलं, म्हणून आम्ही लवकर घरी येऊन गेलो. तसं ते माझा बड्डे सेलिब्रेट करणार नाही असं होणारच नाही. ऑफिसवरनं त्या लवकर घरी येऊन गेले होते आणि मला म्हणाले की चल आपल्याला बाहेर जायचं, आपण काहीतरी थोडंसं खाऊन वगैरे येऊ, तू रेडी हो. मग मी छान असा वन पीस घातला, सिम्पल रेडी झाले. आणि सानूला पण जो ड्रेस मी घातला आहे तशाच कलरचा ड्रेस घातला आणि आम्ही गेलो. मला नव्हतं माहिती त्यांनी माझ्यासाठी काय सरप्राईज प्लॅन केलं आहे. तर हे बघा तुम्ही, हे छोटंसं सरप्राईज त्यांनी माझ्यासाठी प्लॅन करून ठेवलं होतं. जरी ते कामात होते, पण तरी त्यांनी वेळात वेळ काढून माझ्यासाठी एवढं सगळं केलं. मला तर असं वाटलं होतं की आज त्यांना सुट्टी नाही, तर आज काही होणार नाही. पण ते लवकर घरी आले ऑफिसवरनं आणि आम्हाला बाहेर घेऊन गेले. आम्ही तिघंच गेलो होतो. हे छोटंसं डेकोरेशन पाहून तर सानू खूपच खुश झाली होती. पण आता हे तुम्ही पहा, बड्डे माझा होता आणि मलाच तिला बलूनसोबत खेळत बसावं लागलं तिथं. तिला तर असं झालं होतं की मी काय करू आणि काय नाही, फक्त बलूनसोबत खेळू द्या, फक्त बलूनसोबत खेळू द्या. बरं, माझं बड्डेचं हे छोटंसं सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि सानू आणि मी कशी दिसते ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तसं प्रत्येकच दिवस आपल्यासाठी स्पेशल असतो, प्रत्येकच दिवस आपल्यासाठी सारखा असतो. पण ते म्हणतात ना की आपण प्रत्येक दिवस सेलिब्रेट नाही करू शकत. त्यामुळे हे छोटंसं जे काही करायचं ते बड्डेला आपण करतो. मला तर वाटतं सगळ्यांनी आपला बड्डे ना छोटा तरी, म्हणजे ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार किंवा ज्याच्या त्याच्या आवडीनुसार का होईना, पण थोडं तरी काहीतरी फॅमिलीसोबत सेलिब्रेट करावं. कारण त्याच आठवणी राहतात. काही दिवसानंतर आपण आपल्या गॅलरीमध्ये गेलो की बघतो आणि आपल्याला कसं छान वाटतं. तसं आमची फॅमिली खूप मोठी आहे, पण ते गावाकडं राहतं आणि इथं जे राहतो ते आम्ही तिघेच राहतो, म्हणून आम्ही तिघेच गेलो होतो. तसं प्रत्येकच बड्डेला ते माझ्या काही ना काही करतातच, पण ह्या बड्डेला त्यांनी जरा जास्तच केलं होतं, कदाचित सानूमुळं. एवढे सगळे बलून बघून तर सानूला काय वाटत होतं काय माहिती, तिला तर वेगळंच फील होत होतं. तिला म्हटलं माझ्याकडे बलून दे, तर ती बलून घेत होती आणि माझ्याकडे देत होती. तिच्या हातातून ते निसटून जात होते, पण तरी ती देण्याचा प्रयत्न करत होती. तिचे पप्पा बोलले की माझ्याकडे बलून दे, तर ती पप्पाकडे पण बलून देत होती. म्हणजे आमच्यापेक्षा तिने जास्त एन्जॉय केला. ह्या गोष्टीचा मला फार फार आनंद झाला. बड्डे माझा होता, पण सगळ्यात जास्त एन्जॉय सानूनी केला. पण असो, लेकराच्या खुशीमध्येच आपली खुशी आहे असं म्हणतात ना, आणि ते खरं पण आहे. जेव्हा लेकरं खुश होतं तेव्हा आपण आपोआपच खुश होऊन जातो. जेव्हा आम्ही तिथं गेलो तेव्हा मला असं वाटतच नव्हतं माझा बड्डे, पण ह्या गोष्टीचा जास्त आनंद होत होता की सानू किती एन्जॉय करते. म्हणजे तिने एक वेगळाच एन्जॉय करून घेतला, बलून्ससोबत खेळून घेतलं, आमच्यासोबत पण गप्पा मारल्या. आम्ही खूप छान टाईम स्पेंड तिथं केला. खूप एन्जॉय केल्यानंतर आम्ही तिथे जेवण वगैरे करून घेतलं, केक वगैरे कटिंग केला आणि घरी आलो. घरी आल्यावर आमच्या कॉलनीतल्या ताईंनी त्यांनी माझ्यासाठी केक आणून ठेवला होता. तर घरी आल्यावर त्यांनी माझं औक्षण वगैरे करून आम्ही केक कट करून घेतला. आपण जोडीने जाऊन बड्डे सेलिब्रेट केल्यापेक्षा सगळ्यात जास्त आनंद असतो फॅमिलीसोबत सेलिब्रेट करणं. कारण सगळे असतात, सगळ्यांचा आपल्याला आशीर्वाद भेटतो
आणि मला असं वाटत होतं आता कॅफेमध्ये बड्डे झाला, आता घरी जायचं आणि आराम करायचा. पण जेव्हा घरी आले त्यांनी माझ्यासाठी केक आणून ठेवला होता. त्यांनी म्हणजे मला ओवाळलं वगैरे. मला खरंच खूप भारी वाटलं आणि मनापासून त्यांना थँक्स. ते तसे माझे व्लॉग बघतातच. पण खरंच दोन्ही ताईंना पण आणि चिल्लर पार्टी जी आहे आमची, त्यांना सगळ्यांना मनापासून खरंच खूप 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 थँक्यू. त्यांनी हा माझा छोटासा बड्डे खूपच छान केला आणि मला खरंच खूप भारी वाटलं. त्याच्यानंतर सगळं झाल्यावर सगळे घरी गेल्यावर सानूचे पप्पा म्हणले की चल सानूने तुला ओवाळलंच नाही, आम्ही तुला ओवाळून घेतो. आणि तसं ते प्रत्येक बड्डेलाच माझं औक्षण करतात. मागच्या बड्डेला तर मी भैयाच्या घरी होते, डिलिव्हरी झालेली होती त्याच्यामुळे. पण जो माझा फर्स्ट बड्डे होता त्या बड्डेला पण त्यांनी मला ओवाळलं होतं. आणि या बड्डेला मला वाटलं कदाचित विसरले असं, पण ते नाही विसरले. त्यांनी ताट वगैरे घेतला आणि मला ओवाळलं. त्याच्यानंतर सानूला पण मला ओवाळायला लावलं. जसं जसं ते सांगत होते तसं तसं सानू करत होती आणि तिने पण खूप भारी मला ओवाळलं. तिला खूपच आनंद येत होता याच्यामध्ये. जसं जसं त्यांनी सांगितलं प्रॉपर तिने तसं तसं केलं आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघू शकता. कशी हसती ती, तिला खूप भारी वाटत होतं. जसं आपण लेकरांना शिकवतो, लेकरं पण तसंच शिकता असं म्हणतात ना. पण ठीक आहे, छान वाटलं. माझा आजचा दिवस खरंच खूप भारी गेला. मला वाटलं नव्हतं सकाळी की असा जाईल म्हणून, कारण ते ऑफिसला गेले होते म्हणून माझा खूपच मूड ऑफ झाला होता. पण त्यांनाही इम्पॉर्टंट कामं होते त्याच्यामुळे मी काही बोलली नाही. पण छान दिवस गेला. ते प्रत्येक बड्डेला करतातच काही ना काही. आणि ह्या बड्डेलाही त्यांनी जरा जास्तच केलं कदाचित सानूमुळं. आणि सानूनी पण माझा बड्डे खूप एन्जॉय केला. त्या गोष्टीचा मला आणि त्यांना खूप आनंद झाला. बरं, आमच्या लिटल फॅमिलीचं सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि परत एकदा आमच्या तिघांकडून तुम्हा सगळ्यांना हॅप्पी न्यू इयर. थँक्स फॉर वॉचिंग.